नमस्कार, आपण बघत आहात सत्य टॉक न्यूज मराठी. नमस्कार, आपण बघत आहे सत्य टॉक न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे. चला तर बघूया आजची बातमी. मी छत्रपती संभाजीनगर जवाहर कॉलनी. काल शहरामध्ये उद्धव ठाकरे यांची सभा झाली, काय सांगाल? उत्स्फूर्त प्रतिसाद होता. तुम्ही सभेला होता, यस. काय सांगाल? जनतेच्या मनातला खासदार कोण असेल? चंद्रकांतची खैरे साहेब. चंद्रकांत खैरे साहेब. खैरे साहेब विकास एवढं केला त्याचा चॉलेंज नाही. मोहरेने काय केलं आजपर्यंत? 13 वाईन शॉप आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये. 9 पश्चिम मतदारसंघामध्ये नाही आहे, पण पैठण तालुक्यात 9 वाईन शॉप आहेत त्यांचे पैठण मतदारसंघामध्ये. त्यांनी विकास काय केलं? दारू विकायचा विकास म्हणजे हा विकास नाही ना. दारू विकून फायदा काय? दारू विकून मुलांचा विकास होतो का? मला तुम्ही सांगा. रोजगार मिळतो का लोकांना? रोजगार मिळतो का लोकांना? मला हे सांगा. तुम्ही सांगा. तुम्ही प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही पत्रकार आहे ना, तुम्ही कॅमेरा घ्या त्यांच्याकडे. खैरे साहेब आल्यानंतर हे सर्व प्रश्न सोडवतील असं तुम्हाला विश्वास आहे? यस बॉस. अख्खे प्रश्न सोडवतील. समांतर योजनेचं ते काम मार्गी लावतील. आम्हाला आत्मविश्वास आहे त्यांचा. पाण्याचा प्रश्न सोडवतील. समांतर जैलवाहिनीचे झाल्याच्यानंतर जेवढे यांनी धुळे सोलापूर हायवे केला, हा कोणाच्या कार्यकाळात झाला? भुमरेसाहेब पालकमंत्री 2 वर्षापासून आहे. खैरे साहेब 20 वर्षापासून खासदार होते छत्रपती संभाजीनगरचे. याचा काम कोणी केलं? चंद्रकांत खैरे साहेबांनी. काल शहरामध्ये उद्धव ठाकरे यांची सभा झाली, काय सांगाल सर? सभा चांगली झाली. चंद्रकांत खैरे साहेब निवडून येणार आहे, याच्यात काही वाद नाही आहे. मशाल हे चिन्ह पेटणार आहे. सभेला होते काल? सभेला होतो मी काल. लाखोनं पब्लिक होती. खैरे साहेब 100% निवडून येणार आहे. खैरे साहेब निवडून येण्याकरता त्यांचं चिन्ह कुठलं आहे? मशाल पेटवा, मशाल राहा खुशाल. शहरामध्ये समस्या काय आहेत? शहरामध्ये खैरे साहेबाची चर्चा आहे सगळीकडे. समस्या काय आहेत? समस्या म्हणजे आता काय, पाणी म्हणजे सगळं पाणी वगैरे 8 दिवसाला येतं, ते म्हणजे 2 दिवस आड यावं, ही आमची समस्या आहे. मग खैरे साहेब हे प्रश्न सोडवतील का? 100% पूर्ण विश्वास आहे? विश्वास. आपलं नाव? हां, माझं नाव रावसाहेब जाधव, रावसाहेब कुंडलिक जाधव आहे. कुठून आला आपण? आम्ही औरंगाबादमध्येच राहतो, मुकिंदवाडीला राहतो. काल शहरामध्ये उद्धव ठाकरे यांची सभा झाली, काय सांगाल सभेबद्दल? सभा वगैरे चांगली झालेली आहे. परंतु सरासरी जे काही वंचित लोक आहे, आतापर्यंत जे काय राजकारण आहे, ते ज्याचा बाप खासदार, त्याचा मुलगा आमदार, त्याचा नातू नगरसेवक, यापासून जे गरीब आहे, ज्यांना आतापर्यंत खासदारकी मिळाली नाही, आमदारकी मिळाली नाही, तर प्रकाश आंबेडकर ते काम करत आहे. आणि अफसर खान येणारा भावी खासदार, या औरंगाबादचा भावी खासदार अधिक मताने येणार, हे माझा एक विश्वास आहे. आणि जे लोकांना रूढी परंपरा, तर पुष्कळ आमदार खासदार असतात, पण ज्यांना कधी जीवनामध्ये चान्स नाही भेटला, त्यांना भेटला पाहिजे. आणि तो अफसर खानच्या माध्यमातून किंवा अल्प लोक जे आहेत त्यांच्या माध्यमातून मिळाला पाहिजे. हेच खरं आनंदाची बाब आहे. अफसर खान यांना निवडून येण्यासाठी चिन्ह कुठलं आहे? त्याचं गॅस. कुमार दत्तात्रय हनुमंती, कुठून आहात आपण? जवाहर कॉलनी बुद्धनगर. अच्छा, काय सांगाल? कालची सभा उद्धव ठाकरे यांची शहरामध्ये झाली, त्याबद्दल काय सांगाल? छान झाली सभा. त्याच्यात काय, तुम्ही होते सभेला? मी नव्हतो, पण छान झाली असेल. हां, तर काय सांगाल? जनतेच्या मनातला खासदार कोण असेल? असायलाच पाहिजे खैरे साहेबच. खैरे साहेबच का? मग काय करायचं? दुसरे इकडच्या गटात तिकडच्या गटात जाणारे, त्याच्यापेक्षा तर खैरे साहेब बरे आहे ना. खैरे साहेब यांना निवडून येण्यासाठी त्यांचं चिन्ह कुठलं आहे? मशाल. काय शहराची समस्या काय आहेत? शहराची समस्या खूप आहे. पाणी समस्या सगळ्यात मोठी समस्या तर पाणी. आता खैरे साहेब जे आहे, तर ते समस्या सोडवतील असं तुम्हाला विश्वास आहे? आता सोडवतील न सोडवतील ते पुढचा विषय, पण सध्याच्या कंडिशनला आम्हाला खैरे साहेब पाहिजे. कारण की मोदी साहेब म्हणतात हे करायचं आहे ते करायचं आहे. मोदी साहेबांनी तर सगळी ट्रेन विकली, सगळं काय नाही विकायचं राहिलं, तर त्यांना आमचंच फक्त गुडदा विका म्हणा आणि बाकीचा विकास करा म्हणा. आणि विकास नावाचा एक मुलगा पैदा बी करा म्हणा, पण त्यांच्याकडे बायकोच नाही. त्या हिशोबाने त्यांनी विचार करावा. बस, धन्यवाद. मित्रा दिलीप गलाटे. कुठून आहात आपण? मी राहायला इथं राजनगर. काय सांगाल? जनतेचा खासदार कोण असेल? काही सांगता येणार नाही, कारण की सगळेच मिक्स झाल्यामुळे. आणि एक काल शहरामध्ये जे आहे उद्धव ठाकरे यांची सभा होती, या सभेबद्दल काय सांगाल?
सभे तर सगळ्यांचंच होत आहेत आणि कोणत्या सभेमध्ये कोणी काय सांगून जाणार, बोलून जाणार, कळून माहिती राहत नाही. आणि विशेष खासदार आता हे जिल्ह्याचं एकच असतो, पण त्याचं आता एका शहरामध्ये किती किती जण उभे आहेत आणि जनतेने कोणाकोणाला करायला पाहिजे ते कालच्या सभेला तुम्ही उपस्थित होते, नाही, तुम्हाला काय वाटतं मग कोण खासदार व्हायला? काहीच सांगू शकत नाही आता. लोकसभा मतदारसंघातून माननीय संदीपानजी भुमरे निवडून यावेत ही माझी पूर्ण इच्छा आहे. मागील 5 वर्षामध्ये आम्ही आमचा एक खासदार निवडून दिलेला आहे, पण त्या खासदाराचं आम्ही आजपर्यंत तोंडसुद्धा पाहिलेले नाही. आणि इतर लोकांचे म्हणजे किंवा ठाकरेचे किंवा राष्ट्रवादीचे लोक कधी येतात, कधी सभा होतात आणि कधी काय होतं आम्हाला काही त्याचं माहितीसुद्धा मिळत नाही. मला माहिती आहे यावेळेस 100% शिंदे सेनेचा धनुष्यबाण निवडून येणार म्हणजे येणार.